हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे आणि मुंबईत राहून पण फर्स्ट टाईम. मुंबईत येऊन मला 2 महिने झाले. पण मला बघायचं होतं. मी कधीपासून बोलत होती की मला ते बघायचं. तर आम्ही मरीन ड्राईव्हला चाललेलो आहे CSMTला गाईज. आणि आता वाजले 4:30. आता आम्हाला जायला अजून वेळ लागेल, पण आम्ही तरीही चाललो आहे आणि खूप जास्त गरमी चालू झालेली आहे. तर इथे आपण दीपूला पण भेटूया. तर इकडे आहे दीपू आणि आम्ही दोघं जण चाललो आहे मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्हला गाईज या कशा. तर चला आता डायरेक्ट आपण स्टेशनला जाऊन बोलूया. स्टेशनला दाखवते पनवेल स्टेशनला किती गर्दी आहे. तर आता लिफ्टमध्ये आहोत आम्ही. सो आम्ही आता जातो. चल तरीशील. ओ वाव, बेबी इकडे बघ ना. पूर्ण बघ. पूर्ण गाईज आम्ही नेहमीप्रमाणे बसलो ऑटोमध्ये. ऑटो आहे गाईज. बघतात गाईज. आता ऑटोमधून उतरलो आणि माझ्या केसांची हालत बघा काय झाली. माझं मिडल पार्टिशन गेलं आहे पूर्ण. चला आता ट्रेन पकडूया. गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आता ट्रेन कधी सुटणार आहे काय माहिती. कोणती आपण पकडली आहे? CSMTला. CSMT पकडली. गरमी आहे मित्रांनो मुंबईमध्ये. या मुंबईमध्ये बघा फिरून बघा. गरमीचा अनुभव घेऊन लेट्स गो. गाईज आता आपण कुठे पोचलोय? आता आम्ही पोहोचलोय रे रोडला. अजून किती वेळ लागेल? पुढे सर ना आपल्याला अजून 15-20 मिनटं लागतील पोहोचायला. पण खूप कंटाळा आला. झोप यायला लागले. 15-20 मिनटं लागतील. त्याच्यानंतर आपण पोचू आणि मस्त सनसेट पण होतं. तो जाईपर्यंत बघूया काय ते होऊया. सो गाईज आता आम्हाला ना विंडो सीट भेटले आणि माझ्या नवरा बसला विंडो सीटला. पण अजून 15 मिनिट लागणार आहे. 15 मिनिटानंतर आम्ही उतरणार. मग जवळ आहे का स्टेशनवरून ते? टॅक्सी पकडून 10 मिनिटात. जे मुंबईला राहतात त्यांनी बघितलं असेल मरीन ड्राईव्ह, पण मी फर्स्ट टाइम बघणार आहे. आणि तू बघितलंय? मी खूप वेळा बघितलंय. गाईज आपण फर्स्ट टाइम. एवढे वर्ष राहून पण ह्याला बायको नव्हती ना. आता बायको भेटली म्हणून आता बघणार आहे बायको. बरोबर. चला स्टेडियम. गाईज आता आम्ही उतरलोय स्टेशनवरती. कोणत्या रे? CSMT ना. आता आपण जाऊया थेट मरीन लाईन्सला. मी तुम्हाला दाखवते किती क्राऊड आहे. हे आहे आपलं CSMTचं स्टेशन. मी पुढे गेल्यावर दाखवते तुम्हाला. स्टेडियम गाईज हे बघा CSMTचं CSMT स्टेशन. अमेझिंग. एवढं सुंदर आहे. आपल्याला इकडून डायरेक्ट बाहेर जायचं आहे ना दीपू. या साईडनी जायचं आहे. आता आपल्याला एक्झिट मारूया. गाईज आपण CSMT स्टेशनच्या बाहेर पडलो आहे. आता इथून आपल्याला टॅक्सी करायची आणि टॅक्सी करून मरीनला जायचं. राईट? मग इथून मरीनला जायला किती वेळ लागतो? 5-10 मिनिटं लागतात. ओके ठीक आहे. म्हणजे जवळच आहे. सो चला पहिले आता टॅक्सी करूया. हो वा, मी तुम्हाला दाखवते. हे कुठे घेऊन आलाय मला रे? काय अंडरग्राऊंड विषय आहे. सगळी गाईज इकडे शॉप्स वगैरे तशा प्रकारचे. ते बघा
आणि अंडरग्राऊंड आणि मजबूत भयानकवाली गरमी होते इथे आता मला. गाईज आता आम्ही बसलोय शेयरिंग वाले टॅक्सी आज मध्ये है ही नहीं है, आणि आज इतना 70 खास रुपीज पब्लिक नहीं है. त्यांनी अच्छा बोलले अच्छा आहे. अच्छा. सब मैच में CSMT busy है. स्टेशन टू हाँ. मैच में शॉपिंग में मरीन गाँव एंड जाने ड्राइव. में ज्यादा करके लोग सो आता मी गाँव तिथे ही जा रहे गेल्यानंतर हैं. तुमच्याशी बोलेन. अब वीकेंड चालू हो गया अगला महीना. गाईज इकडे अंबानीची गाडी गेली आहे, म्हणजे अंबानीची सिक्युरिटी गाडी. हे बघ रेंज रोवर असणार, ह्याच्यात असणार अंबानी रेंज रोवर मध्ये. दीपू आपण पोचलो. परफेक्ट टाइम आहे, सन डाऊन होतोय. आता आपण जायचंय रोडच्या त्या पलीकडे. तर गाईज मी दाखवते त्या पलीकडचा नजारा. सो गाईज आपण आलोय मरीन ड्राईव्हला, पण आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. गर्दी दाखव, गर्दी दाखव. मी दाखवते तुम्हाला संडेची गर्दी. येतील काय? ही आहे एवढी गर्दी डेंजरस वाली. तर थोडंसं पुढे जाऊया. हे मला संडेचा का घेऊन आला रे? ए घरी बसून काय करणार होती म्हणून घेऊन आलो. मला हो. काय माहिती एवढी खतरनाक गर्दी आहे. असतेच खतरनाक गर्दी इकडे. So चला आता बघतो जरा क्राऊड जिथे इथे उभे राहावे. चल ना, जरा कमी आहे इथे. इथे जरा गर्दी कमी वाटते. जरा उभे राहून बघू शकतो इकडे. गाईज हे बघा मरीन ड्राईव्ह कसला जबरदस्त वाटते. तिथे ती काय दीपू शार्क वगैरे नाही ना आला? बुदे 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 काय आहे? शार्क वगैरे आला की काय? इकडे बघ रे. कसं वाटतं इकडे बसून? वारा येतोय रे बाहेर एकदम. मस्त वारा येतोय. ट्रेनमधून येईपर्यंत गरमी झाली, आता मस्त छान वारा येतोय. गाईज आम्ही इकडे थोडा वेळ चाललो फिरलो. आता हा मला बोलला की तिकडे जुहू चौपाटी आहे म्हणून. मी बोलली चल आता एवढा आलो आहे फार पनवेलपासून, तर जुहू चौपाटी बघून जाऊया. मला माहित नाही काय की घरी जुहू चौपाटी आहे काय. चला आधी जाऊ तरी, जाऊन बघू. जुहू नाही तर काहीतरी कुठेतरी चौपाटी दिसेल. म्हणजे असं असतं. चल 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 चल. तर चला आता जाऊ, तिकडे गेल्यावर भेटते. आणि आता बऱ्यापैकी काळोख झालेला आहे. इकडे आपलं वानखेडे स्टेडियम, पोरं इथे प्रॅक्टिस करतायत. मुंबई इंडियन्स येस, प्लेयर. इकडे आहे बघा मोठ्या मोठ्या लाईट्स लावल्यात वानखेडे स्टेडियम. तिथे आपण सगळ्या मॅचेस वगैरे बघतो. चला आता या बाजूला माझ्या नवऱ्याच्या मते जुहू चौपाटी आहे, तर बघू. नसेल तर ह्याला काय, आता ह्याचं काय खरं नाही. मग चला आता गाईज डायरेक्ट थेट चौपाटी नाही तर काहीतरी स्पॉट तिथे भेटू. गाईज आता आम्ही इथे बसलोय आणि ह्याने मला गंडवलं आहे की जुहू चौपाटी नेत नाही. मला नेत नाही बोलतो. अरे भरपूर लांब आहे, भरपूर चालायचं आहे आणि तिकडे कुठे आता जायचं असं म्हणत मला इथेच मध्येच थांबवलं आणि मध्येच बसवलं. गाई चालून चालून आहे ना चांगल्या गळ्यात आल्या गळ्यात. अरे गळ्यात आलं तर अंसून ये ना जरा. ने बायकोच नेलं असं काय झालं? कुठं तिकडं? अरे तिकडे न्यायचं म्हणजे तुला आता अजून चालावं लागेल. तू चालायला तयार आहेस का? अरे मी तयार असं चालव असंच अच्छा. बोलतात ना मालवणी गाईज. फेमस चौपाटी जुहू चौपाटी असं मी ऐकलं आहे. आता मी कधी येत तर मग पनवेलवरून जुहू चौपाटीला अलग दिवशी येऊ का? हां गाईज एक Stay जुहू tuned नाही ना? रे ते, जुहू बीच नाही. जुहू बीच इथे नाही आहे. मला फसवण्यात आलंय. मग कोणता बीच आहे इथे? कोणता बीच आहे?
तुम्हाला कशाला सांगा मी गायजानू पण सांगितलं ना गायजानू आम्ही जुहू बीच जाऊ हा गाईज आता पुढे काय ठरलं तर सांगते मी तुम्हाला स्टेडियम गाईज आम्ही इथे कोकम सोडा प्यायला थांबलो भयंकर गरमी असल्यामुळे डिहायड्रेट झालेलं आहे गाईस. इकडे बघा कोकम देतो का लेमन देतो? मस्त इकडे आता थोड्या वेळाने पिणार आणि निघणार. आम्ही परत CSMT स्टेशनला आलो आहे. आता पनवेलची पकडणार ना ट्रेन आणि कुठे जाणार घरी घरी जाणार पनवेलला. अशी गरमी आहे अशी गरमी आहे. जुहूला नाही गेलो कारण जुहू फारच नाही. ते जुहू बीच नव्हतं हिला पकवलं जुहू बीच आहे असं. तिला कुठे कळते येडी रेडी नाही मला इकडचं माहीत नाही म्हणून अजून 2 वर्ष राहू दे फक्त इथे मला सगळंच कळतंय मग. चला आता ट्रेनमध्ये गेल्यावर बोलू हा. गाईज रात्रीचे वाजले 8:30 आणि आम्ही आता पनवेल च्या बसमध्ये ट्रेनमध्ये बसतोय. वैतागलो नाही वैतागलो गाईची. काय करायचं जेवणात जेवणाचं आता बघतो घरी गेल्यावर काय करायचं. गाईज आता आम्ही इकडे आलोय जेवायला वैभवमध्ये हॉटेल वैभव आणि आम्ही घेतलेलं आहे स्पेशल व्हेज थाली. ती आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. काय नाही वैतागलो आज मला झोप यायला लागली आता. त्यामुळे तुम्हाला जेवण आल्यावर दाखवते.